मालेगावपासून 3 किलोमीटर अंतरावरील अमानी इथं एकाच समाजातील एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली। मुलगी घरी एकटीच असताना आरोपीने घरात प्रवेश करून दरवाजा आतून बंद केला आणि लैंगिक अत्याचार केलाय। नाही म्हटलं तर जीवे मारण्याची धमकी दिली असं फिर्यादीत मुलीच्या आईने पोलिसात दिले। त्यानंतर आरोपी रामेश्वर जगदीश कदम या 18 वर्षीय आरोपी विरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलीस पुढील तपास करत आहेत। यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली। निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज आज दाखल करण्यात आलाय अशी माहिती साहेबराव कांबळे यांनी दिली आहे। महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवारी अर्ज हा सोमवार 1 जुलै रोजी दाखल केला जाणार आहे अशी माहिती देखील त्यांनी दिली आहे। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परिसरात राजकीय हालचालींना वेग आलाय। उमेदवारांकडून तयारी सुरू करण्यात आली। आज 30/5/2026 रोजी विधान परिषदेचं नामांकन पत्र सादर केलेलं आहे, दाखल केले जिल्हाधिकारी महोदयाकडे। गणित फार सोपं आहे। भारतीय संविधानामध्ये आणि त्याच्यामध्ये इलेक्शन कमिशन यांच्या माध्यमातून एक आहे की गोपनीयतेचे गणित आहे। गोपनीय पद्धतीने मतदान केले जाते आणि यापूर्वी या जिल्ह्याच्या कोणत्याही नेत्याला किंवा कोणत्याही व्यक्तीला जिल्ह्यामध्ये प्रतिनिधित्व करायला भेटलेलं नाही। बाहेरच्या जिल्ह्याचा उमेदवार त्यांनी वरचेवर आयात केलेला आहे। त्याच्यामुळे गणित फार सोपं आहे। जिल्ह्यातला उमेदवार पाहिजे तर माझ्या रूपाने जिल्ह्याचा उमेदवार महाविकास आघाडीतर्फे देण्यात आला आहे आणि महाविकास आघाडीतर्फे सोमवारी आम्ही नामांकन सादर करणार आहोत। कांबळे साहेब, एक जर पाहिलं तर संख्याबळ जर पाहिलं तर महायुतीचं भक्कम या ठिकाणी भरत आहे। अशा परिस्थितीमध्ये महाविकास आघाडी कशा पद्धतीने निवडणुकीला सामोरं जाणार? महाविकास आघाडीमध्ये छोटे छोटे घटक पक्ष आणि 3 मोठे पक्ष म्हणून आमच्याकडे 195चं गणित आज रोजी तरी आहे। पण जिल्ह्याचा उमेदवार म्हणून बाकीच्या इतर पक्षातले सुद्धा आमच्याकडे गणित जुळविण्यापुरते तरी उपलब्ध संख्या आहे। अकोला हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील मालेगाव जवळील अमानी परिसरात बनावट नोटा चलनात आणण्याचा प्रकार उघडकीस आलाय। विकास पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या वाहनातील संशयास्पद नोटांमुळे हा सगळा प्रकार समोर आलाय। कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास केलाय आणि सुमारे 23,500 रुपयांच्या नकली नोटा आढळून आल्या। या प्रकरणी एकूण 7 आरोपींना वाहनासह ताब्यात घेण्यात आले। बनावट नोटांच्या माध्यमातून फसवणुकीचं रॅकेट कार्यरत असल्याचा संशय असून पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केलाय। स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगडावर स्वच्छतेच्या आणि मूलभूत सुविधांच्या अभावाबाबत पर्यटकांमध्ये नाराजी व्यक्त केली जाते। परिसरातील स्वच्छतागृहांची अस्वस्थ अवस्था आणि महिलांसाठी आवश्यक सुविधांचा अभाव याबाबत एका पर्यटक महिलेने तीव्र संताप व्यक्त केलाय। पर्यटकांनी पुरातत्व विभागाच्या कारभारावर प्रश्न उपस्थित करत सुविधा पुरवण्यासाठी शुल्क घेतले जात असताना योग्य व्यवस्था का नाही असा सवाल केलाय। किल्ल्याच्या पवित्र्याला साजेशी अशी स्वच्छता आणि मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी पर्यटकांकडून करण्यात येते। दरम्यान या प्रकारामुळे रायगड किल्ल्यावरील व्यवस्थापनाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आलाय। संबंधित यंत्रणेने तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी जोर धरू लागली। माणगाव तालुक्यातील पुनाडेवाडी हद्दीत रायगड किल्ले महामार्गावर एका खासगी बसचा अपघात झालाय। वळणावर बस चालकाचं नियंत्रण सुटल्यानं हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर येते। बसचं नियंत्रण सुटल्यानंतर बस रस्त्यालगतच्या बॅरिगेटला जाऊन अडकली, त्यामुळे बस खोल दरीत कोसळण्यापासून वाचली आणि मोठी दुर्घटना टळली। सुदैवानं बसमधील सर्व प्रवासी सुखरूप आहेत। घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदत कार्य केले। पुढील तपास सुरू आहे। नेपाळमधील काठमांडू इथं पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय डान्स स्पोर्ट्स चॅम्पियनशिप 2026 मध्ये भारताचं प्रतिनिधित्व करत पाली सुधागडच्या श्रीजा संदेश पाटील हिने उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्ण पदक पटकावलंय। साऊथ एशियन फेडरेशन फॉर ऑल स्पोर्ट्स आणि वर्ल्ड ॲमेच्युअर स्पोर्ट्स काउन्सिल यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या या स्पर्धेत विविध देशातील स्पर्धक सहभागी झाले होते। कठीण स्पर्धेत श्रीजाने आपल्या प्रभावी सादरीकरणाने परीक्षकांची मन जिंकत प्रथम क्रमांक मिळवलाय। तिच्या या यशाबद्दल पाली सुधागडचे तहसीलदार उत्तम कुंभार यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला। श्रीजाच्या या आंतरराष्ट्रीय यशामुळे परिसरात आनंदाचं वातावरण आहे। तिच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होतोय।
मुंबई गोवा महामार्गाचं काम 18 ते 19 वर्षानंतरही पूर्ण झालं नसल्यानं नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय असा आरोप मनसे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष राज पार्टे यांनी केलाय। इंदापूर आणि माणगाव बायपासचं काम संथ गतीनं सुरू असून बायपास पूर्ण नसतानाही टोल वसुली सुरू करणं हे अन्यायकारक असल्याची भूमिका त्यांनी मांडली आहे। खारपाडा टोल नाका बंद करावा, बायपास पूर्ण झाल्यानंतरच टोल सुरू करावा अशी मागणी मनसेनं आंदोलनाचा इशारा दिलाय। तसंच महामार्गावरील फलकांवर मराठी भाषेला प्राधान्य देण्याची मागणी देखील करण्यात आली। महाड आणि माणगाव MIDC मध्ये स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार देण्यावर भर द्यावा अशी मागणी करत कंत्राटी पद्धतीवरही त्यांनी टीका केली आहे। स्थानिकांच्या हक्कासाठी मनसे आक्रमक भूमिका घेणार असल्याचं राज पार्टे यांनी स्पष्ट केलंय। तर आपला टोल नाक्याचा मुद्दा आपण घेऊया। आता तुम्हाला माहिती आहे की 18-19 वर्षानंतर आता कुठेतरी आपला रस्ता बनताना दिसतोय। काही ठिकाणी मोठे मोठे ब्रिज बाकी आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आपला आहे इंदापूर बायपास आणि माणगाव बायपास। तर हे सगळं असताना आज मी पण येताना जवळजवळ 1.5-2 तास अडकलो। पण कामं ज्या पद्धतीने बायपासचे जेवढे फास्ट होत नाहीत त्यापेक्षा फास्ट जे टोल नाक्याची तयारी चालू आहे। आता खारपाडा टोल नाका चालूही झाला आहे। तर कालच आमची बैठक झाली, आमच्या पूर्ण रायगड जिल्ह्याच्या वतीने ते आंदोलन आता या 8-10 दिवसात होतंयच। आणि इकडे हे 2 टोल नाके आहेत, त्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे की ह्या 2 गोष्टी पूर्ण बायपासच्या झाल्याशिवाय तुम्ही टोल नाका चालू करू नका, आमचा विरोध आहे। आणि जर तुम्ही चालू केलात तर आमचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं उग्र आंदोलन असेल, आमचा विरोध असेल। तसेच टोल नाक्याच्या बाजूला जी लावल्या जाणारी बोर्ड आहेत मोठी, त्याच्यावरती हिंदी आणि इंग्रजी भाषेचा वापर केलेला आहे, पण आपली मराठी भाषा कुठेच दिसत नाही। आता केंद्र सरकारचा नियम काय असेल, महाराष्ट्र सरकारचा नियम काय असेल, पण आपण स्थानिक भूमिपुत्र, आपण रायगडकर आणि त्याच्यात स्वराज्याची राजधानी असलेलं आपलं रायगड। तर अशा तुमचे नियम काय आहेत, केंद्र सरकार काय म्हणतं, यापेक्षा आम्हाला काय हवं, तर ह्या बाबतीतही आम्ही त्यांना पत्र दिलं आहे की त्या बोर्डांवरती मराठी भाषेचा उल्लेख असावा। आता एखाद्याला पद मिळाल्यानंतर मग तो दुसऱ्यांवरती टीका करायला बसतो की हा पक्ष खराब आहे, त्या पुढाऱ्यांनी काय केलं नाही, त्या आमदारांनी काय केलं नाही, त्या खासदारांनी काय केलं नाही, मी खूप बदल करेल, मी पूर्ण रायगड जिल्हा बदलून दाखवेल। पण ते सगळं करण्यापेक्षा, दुसऱ्यांवरती टीका करण्यापेक्षा मला असं वाटतं की प्रत्येकजण आपलं आपलं काम करतोय, त्यांना करू द्या। आपण त्यांना वाईट बोलणं किंवा त्यांना दोष देण्यापेक्षा मला जे साहेबांनी पद दिलंय तर सगळ्यात पहिलं दक्षिण रायगड जिल्ह्याचं आमचं संघटन कसं बळकट करता येईल हे केल्यानंतर सगळ्यात पहिला माझा जो मुद्दा आहे आमच्या पक्षाचा की महाड MIDC, माणगाव MIDC मध्ये जे बाहेरून आलेले हजारो, त्याची संख्या काही दिवसांनी लाखो होईल दोन्ही MIDCचे मिळून, तर ते एवढ्या लांबून इथे येतात आणि इथे नोकरी आहे, माहिती आहे, ते त्यांना कळतं, पण इथे असलेल्या स्थानिक भूमिपुत्रांना का कळत नाही इथे नोकरी आहे। मग ते आज मुंबई शहरात जातात, आज त्यांना विरारच्या पुढे जावं लागतं। भाड्याने जरी घर घेतलं तरी 12-15 हजार पगारवाला माणूस 2 ते 3 तास ट्रेनचा प्रवास करतो गर्दीत, आणि त्याला 2-2.5 हजाराच्या 3 हजारापेक्षा भाडं परवडत नाही। मग पहिली जशी लोक भाईंदर विरारपर्यंत जात होती, आता तिकडेही नाही परवडत, आता त्याच्या पुढे गेली, इकडे कल्याण डोंबिवली दिव्यापर्यंत राहत होती, आता इकडेही परवडत नाही। मग आपण एवढ्या लांब जाऊन 2-3 तास प्रवास करतोय आणि 12 आणि 15 हजाराची नोकरी करतोय, तर सगळ्यात पहिलं आमचं आंदोलनच म्हणा या गोष्टीला। आता आम्ही कंपन्यांचा डेटा जमा करायला चालू केलाय की एखाद्या कंपनीत 800 कामगार आहेत, तर त्यातले परमनंट किती आहेत, त्यातले कंत्राटी किती आहेत। जर टोटल मिळून 800 लोक आहेत तर त्यातली आपली स्थानिक किती आहेत, त्यातल्या त्यात परप्रांतीय बोलण्यापेक्षा परप्रांतीय बाजूला करून आज एक नवीन, आता आम्ही आता रोज चौकशा करतोय, माहिती काढतोय, परप्रांतीयांचा तो मुद्दा आहेच, पण आता असं कळलंय की आपल्या पूर्ण राज्यातून इतर जिल्ह्यातले जे काय अधिकारी येऊन इकडे वरिष्ठ HR किंवा अशा मोठ्या पदावरती बसलेत, ती कायमस्वरूपी परमनंट वॅकन्सीची जागा निघाली की तिकडच्या 7-7, 8-8 वर्ष काम करत असलेल्या स्थानिकांना कळून पण देत नाहीत, ते त्यांचे नातलग किंवा त्यांचे गाववाले आणून भरती करतात आणि इथली स्थानिक मुलं 8-8, 10-10 वर्ष अशीच कॉन्ट्रॅक्टमध्ये सडतायत। तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत। तर सगळ्यात पहिला माझा मुद्दा आहे की भूमिपुत्रांसाठी रोजगार आणि या MIDC मध्ये जी काय चाललेली मनमानी आहे, आणि माझं म्हणणं आहे की एवढे कॉन्ट्रॅक्टर कशाला, जर एक कंपनी आहे तर ह्याला 15 जणांचं कॉन्ट्रॅक्ट, त्याला 10 जणांचं, त्याला 20 जणांचं, म्हणजे नक्की काय एक माणूस पण कॉन्ट्रॅक्ट चालवू शकतो। दुसरी गोष्ट,
एखादं कॉन्ट्रॅक्ट मिळालं एखाद्याला तर त्याला 5 वर्ष कमीत कमी त्यालाच काम मिळावं. कारण का त्याच्या अगोदर जर त्याचा कॉन्ट्रॅक्ट गेलं तर मुलांची ग्रॅज्युएटी जाते. कॉन्ट्रॅक्टर म्हणतो की 5 वर्ष तुला झालीच नाहीत. तर असे अनेक विषय आहेत. आता मी कामगार सेनेचा पण महाराष्ट्र राज्याचा उपाध्यक्ष असल्यामुळे आज 22 वर्ष मी हे सगळं करतोय. त्याच्यामुळं मला काय अडचणी आहेत कामगारांच्या, कंपन्यांमध्ये काय चाललंय. आता बिर्लासारखी कंपनी किती मोठी कंपनी आहे, आपल्या स्वराज्याच्या राजधानीत असून सुद्धा तिला मराठीत नाव नाही. तर हे मराठी कंपन्यांच्या नावाचं ज्या पाट्या आहेत तर त्या जर बदली नाही झाल्या, आता मी पत्र काढले ते बघा, आज मुलं द्यायला जात आहेत, त्या जर बदली करायला सुरुवात नाही झाली तर या महाड MIDC आणि माणगाव MIDC मध्ये जेवढ्या पण इंग्रजी पाट्या दिसतील, मग ती अदानीची कंपनी असू दे, मग ती बिर्लाची असू दे, कोणाची फोडणार म्हणजे फोडणार, ठेवणारच नाही त्या इंग्रजी पाट्या आम्ही. त्याच्यामुळं काय आहे की आम्हाला कुठल्या पक्षाचा विरोध करायचा आहे म्हणून आम्ही करत नाही. जो स्थानिक भूमिपुत्रांना काय हवं, शेतकऱ्यांना आज फसवलं जातंय. एक खाचराचा कोपरा जर पैशाची गरज आहे म्हणून एखाद्या गावातल्या किंवा नाक्यावरच्या एजंटला पकडून द्यायला गेलं तर आज हजारो गोरगरिबांना फसवले. एक तुकडा दाखवता दाखवता त्याचा जेवढा 7/12 आहे तो तेवढा नावार करून, बरं आहेत कोणते आपल्याकडचे नाही आहेत बिल्डर, त्यांची आडनावं बघा 7/12वरती. तर हा आमचा मनसेचा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. सन्माननीय साहेबांनी तो आवाज, या रायगडमध्ये आता नवीन मुंबई, तिसरी मुंबई बनते, तिकडे तर 95% पेक्षा लोक जमिनी आपल्या विकून पण मोकळे झालेत. आता आवाज उचलतोय आम्ही, पण लोकांनी तर अगोदरच आता आपल्या इकडे पण. महाड तालुक्यातील कुर्ले बौद्धवाडी इथं जलजीवन मिशन योजनेअंतर्गत लाखो रुपये खर्च करून पाणी पुरवठा व्यवस्था उभारण्यात आली. मात्र विहीर, टाकी आणि पाईपलाईन तयार असूनही ग्रामस्थांच्या नळांना अद्याप पाणी मिळालेलं नाही. योजना सुरू झाल्यानंतर टँकर सेवा बंद झाल्यानं ग्रामस्थांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. महिलांना तब्बल 2 किलोमीटर अंतरावरून पाणी आणावं लागतंय. त्यामुळे संताप वाढलाय. काम निकृष्ट दर्जाचं आणि अपूर्ण असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त केली. तात्काळ पाणी पुरवठा सुरू न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांनी दिलाय. नमस्कार, मी भीमराव सुरेंद्र कांबळे, कुर्ले बौद्धवाडीचा जनरल सेक्रेटरी. आपणास कळवू इच्छितो की 2023 फेब्रुवारीमध्ये आम्हाला जलजीवन मिशनचं काम आलेलं आहे. त्या जलजीवन मिशनच्या अंतर्गत हे काम अगदी युद्ध पातळीवरती जानेवारीपासून चालू झालं. चालू होत असताना काही पोटभरून येथे आमच्या कुर्ल्या गावातील आहेत भरतशेठ, आदरणीय भरतशेठचा आधार घेत त्यांनी ते काम लौकिक शिंदे यांच्याकडून आमच्या गावातील नागरिक सचिन कासरेला काम दिलं. काम दिल्याच्या नंतर त्यांनी शब्द दिला की एप्रिलच्या एंडपर्यंत आम्ही तुम्हाला 23मध्ये काम पूर्ण करून देऊ. 2026 आले, जून महिन्याला अद्याप कामाकडे लक्ष दिले नाही. विहिरीचं काम अर्धवट आहे, टाकीचं काम अर्धवट आहे, पाईपलाईन वरच्यावर ठोकलेली आहे. जाब विचारला असता बोलतो जे आम्हाला भेटलं तेवढंच. संबंधित योजनेचं बिल काढून हे लोक खाऊन बसलेले आहेत. आणि परिणामी आता आम्हाला एवढा पाण्याचा संघर्ष करावा लागतो. महापुरुषांची जयंती सालावादप्रमाणे आमच्या कुर्ले बौद्धवाडीमध्ये दरवर्षीप्रमाणे आम्ही आयोजित करतो. लाखोंच्या, हजारोंच्या संख्येनं लोक येत असतात, परंतु पाण्यामुळं काही लोक ते टाळतात. आणि आता आलेले लोक जे आहेत ते दिवसाला 600 रुपये, ज्याच्याकडे आर्थिक सुबत्ता आहे तो 600 रुपयाची गाडी घेतो. ज्याच्याकडं पैसेच नाहीत तो बिचारा, जे 80 वर्षाचे आमच्याकडे म्हातारे आहेत, ते डोक्यावरती हांडे घेऊन 2 किलोमीटरवरती पाण्याला जातात. 2 किलोमीटरवरती पाण्याला गेल्याच्या नंतर देखील पोरा विहिरीत टाकला तर तो पोरा वाहण्यासाठी 10 मिनिटं लागतात. आणि येत असताना पूर्ण लोकांची एवढी अवस्था झालेली आहे. शासनाकडे आम्ही दरवर्षीप्रमाणे टंचाईग्रस्त म्हणून टँकर असायचा. जलजीवन मिशन शासनाच्या नियमाप्रमाणे ज्या गावामध्ये जलजीवन मिशन आहे तो टँकर रद्द झालेला आहे. आणि म्हणून परिणामी पाण्याचे एवढे हाल झालेले आहेत की असं काही आत्मदहन करण्याचा, आत्महत्या करण्याचा विचार काही क्षणाला आमच्या महिलांमध्ये येतो. मी ह्या बाईटद्वारे मी कळवू इच्छितो की येत्या 15 दिवसाच्या आतमध्ये ठेकेदार, सब आणि संबंधित जे अधिकारी आहेत त्यांनी लक्ष टाकून ठेकेदार, सब ठेकेदार आणि संबंधित अधिकारी यांच्यावर योग्य ती कारवाई करून आणि जे त्यांना पाठीशी घालतात त्यांच्यावर देखील केवळ दलित वस्ती बौद्धवाडी असल्या कारणाने त्याला पाण्याचे 7 वाडीमध्ये 6 वाड्यांना पाणी आहे, बौद्धवाडीला केवळ पाणी नाही. आणि म्हणून परिणामी जे 7 वाडीचे काही कार्यकर्ते आहेत ते पोटभरू कार्यकर्ते, ह्या शब्दामध्ये मी त्यांना म्हणतो की ते आदरणीय शेठचा आधार घेत ह्या ठेकेदारावरती दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. अतिशय उत्कृष्ट असं आदरणीय मंत्री महोदयांचं काम आहे, परंतु त्यांचे कार्यकर्ते त्यांच्या कामाला कुठेतरी गालबोट लावताना दिसत आहेत. ह्याची काळजी, ह्याचं लक्ष मंत्री महोदयाने पण ह्याच्याकडे टाकावं. जीवन ही योजना आलेली आहे, त्या आमच्या गावाला पाणी ना
पुरवठा होतच नाही आहे आणि पाणी हाईच नाही. नळ लावले, पाईप लावले, टाकी बसवले, तरी आमच्या गावाला पाणी नाही आहे. मग ते पाणी जातं कुठं आणि ते पाणी आहे कुठं, ते पाणी चालू केलंय का नाही केलंय ते पण सुद्धा आम्हाला अजून माहिती नाही आहे. आणि मग त्या पाण्याची कुठं काय आहे, आमच्या गावाला सोय का नाही आहे? प्रत्येक गावामध्ये पाणी आहे, प्रत्येक गावामध्ये चांगल्या सोयी आहेत, आमच्या गावाला पाणी का नाही? आम्ही बायका काय करायच्या? आमच्या गावात जयंती होते, आमच्या गावात चांगले हे होतं, कार्यक्रम होतात आणि त्या कार्यक्रमाला आम्ही बायका तिथं उपस्थित नाही, आम्ही नसतोच. आम्ही पाण्याचे हंडे घेऊन आमच्या वंडबावी ही विहीर आहे एक नाव म्हणून, त्या विहिरीवर आम्ही पाण्याचे हंडे घेऊन आम्ही जातो आणि इकडं आमचा कार्यक्रम होतो. का? जर पाणी असते तर आम्ही पण आमच्या जीवाची हाऊस माऊस केली असती, पण पाण्यामुळं आम्ही काहीच करू शकत नाही. इतक्या आमच्या बायका मजबूर आहेत एकदम पाण्यामुळं. आम्हाला पाणी भेटत नाही, आम्ही तडमडतोय, आम्ही माशासारी तडमडतोय. आमची क्यू तुम्हाला काय येत नाही? आम्ही का करत नाही तुम्ही सांगा मला? आत्महत्या करायची वेळ आलेली आहे. कसं करायचं? आमच्या गुराढोरांना पाणी नाही, आम्हाला पाणी नाही, आमची मुलं तडमडतायत, आमची मुलं कंटाळतात. 2-2 दिवस राहिले का? आमचा स्वतःचा गाव असून, आम्ही स्वतःची कार्य हे असून असत असताना आम्ही काहीच हे होऊ शकत नाही. आणि आम्ही मुंबईला राहतो, आमच्या मुंबईच्या ह्याच्यामध्ये काहीच नाही आहे. कसे आम्ही गावाला यायचं, कसं आम्ही राहायचं? काहीच त्याचा काही उपयोग नाही आहे. मेन म्हणायला गेलं तर आम्ही कसं काय करायचं सांगा मला? आमची मुंबईची माणसं विचारतात, गावाला जाऊन मजा करतो, तुम्ही मजा करत असाल, आम्ही मजा कुठं करतो? आमच्या वंडबावीवर 2-2 हंडे घेऊन मजा कुठे करतो आम्ही? लोक बोलतात आंबे फणस खातात, काही नाही, आंबे फणस नाही खात. एक आंबा सुद्धा खायला भेटत नाही. आंबे फणस आहेत आमच्या गावाला, पण आम्हाला खायला नाही भेटत. का? तर आम्ही जातो वंडबावीवर पाण्याला, आम्ही एक नंबर लावून, तिने भरला का मी भरलं का ती, काढण्यान काढून आम्ही पाणी भरतो आणि ते पाणी भरून आम्ही आमच्या मुलाबाळांना पाजतो. आम्हाला काही सोयी नाही आहे, आम्हाला पाणीच नाही आहे. आम्ही काय करणार? काय करणार आम्ही सांगा मला? आणि आता पहिल्या साऱ्या बायका राहिल्या नाहीत, आम्ही केले. आमची मुलं बाळाच्या आमच्या सासरवसनी करायच्या नाहीत ते काम. का? तर आम्ही भरले वंडाबावीचं पाणी. आमच्या सुना ज्या आल्यात ना त्या भरत नाही, एक खेप आणली ना दमली अशा करतात. आता काहीच करू शकत नाही. त्या उठतात, त्या बोचकं उचलतात. का? तर त्यांच्या माहेरी पाणी आहे ना, त्या माहेरी जातात. आमच्या गावाला पाणी नाही, मग शेवटी आमचा गाव बरबाद व्हायची वेळ आलेली आहे. या पाण्यामुळं गाव या ठेकेदाराने आम्हाला फसवलेली आहे. आम्हाला जर या ठेकेदाराने आणि शासनाने जर आम्हाला 1 महिन्यामध्ये पाणी नाही आलं, बघा तुमच्या ह्याच्यावरती सगळं अवलंबून आहे. आणि आम्ही आम्ही जेवढ्या बायका आहे ना तेवढ्या आम्ही आत्महत्या करू. सेलू येथील सर्वे क्रमांक 33 मधील वीरशैव लिंगायत समाजाच्या स्मशानभूमीतील विविध समस्या दूर करण्यासाठी शिवा संघटनेनं नगराध्यक्ष मिलिंद सावंत यांना निवेदन दिले. नाला पिंचिंग, अंतर्गत रस्ते, संरक्षक भिंत, विद्युतीकरण, लेव्हलिंग, वृक्षारोपण आणि प्रवेशद्वार यांच्यासह अनेक सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली. निवेदनाची दखल घेत नगराध्यक्ष मिलिंद सावंत यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीनं कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्यात. स्मशानभूमीतील सर्व समस्या प्राधान्यानं सोडवण्याबाबत पालिका प्रशासन कटिबद्ध असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. चाकण कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याच्या घसरलेल्या दरांविरोधात शेतकरी संघटनेच्या वतीनं मोठं आंदोलन करण्यात आले. जिल्हाध्यक्षांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात शेकडो कांदा उत्पादक शेतकरी सहभागी झाले होते. कांद्याला योग्य भाव मिळावा यासाठी आयोजित बैठकीत सुरुवातीला चर्चा सुरू होती. मात्र काही वेळातच नेत्यांमध्ये राजकीय मतभेद उफाळून आल्यानं वातावरण तापलं आणि शाब्दिक वादाला तोंड फुटलं. या गोंधळामुळे कांदा प्रश्नावरची चर्चा काही काळ बाजूला राहिली. दरम्यान शेतकऱ्यांनी मात्र संताप व्यक्त करत कांद्याला हमीभाव मिळेपर्यंत लढा सुरू ठेवण्याचा इशारा दिलाय. तसंच प्रशासनानं तातडीनं हस्तक्षेप करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी देखील करण्यात आली. शेतकरी आहोत याची जाणीव प्रत्येकाने ठेवा. सगळेजण आम्ही एवढ्या लांबून याच्यासाठी आलोय की तुम्हाला न्याय मिळाला पाहिजे. तुमच्या हक्कासाठी आम्ही एवढ्या लांबून या ठिकाणी आलेलो आहोत. सगळ्या शेतकऱ्यांनी आजूबाजूला थांबून आमची मजा पाहण्यापेक्षा समोर पुढे या. हे सगळं जे काही चाललंय हे तुमच्या भल्यासाठी चाललंय याची जाणीव ठेवा. पक्ष, जात पात, धर्म, संघटना हे सगळं बाजूला ठेवा. आपण सगळे पहिले शेतकरी आहोत याची जाणीव प्रत्येकाने ठेवा. आणि म्हणून हा अन्नदाता शेतकरी आज संकटामध्ये आहे, अडचणीमध्ये आहे. त्याचा कांदा हा मातीमोल भावानं त्या ठिकाणी विकला जातोय. आणि म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे
आजूबाजूला जे सगळे शेतकरी आहेत, जर आपण खरंच शेतकऱ्याच्या पोटचे असाल आणि शेतकरी असाल, मी थोडंसं कटू बोलतोय, आणि जर खरंच आपल्याला रग लागलेली असेल तर नक्की या आंदोलनामध्ये तुम्ही सगळे सहभागी व्हाल. कारण आपल्या एकीची ताकद आपल्याला या ठिकाणी दाखवून द्यायची आहे आणि या राज्यकर्त्यांना या ठिकाणी जागा करायचं आहे. यांना जरा याच्यावरती ताळेवरती आणायचं आहे. कारण शेतकऱ्यामध्ये एकी नसल्यामुळं आज या राज्यकर्त्यांचं या ठिकाणी फावलं जात आहे आणि आपल्यावरती त्या ठिकाणी अन्याय होतोय. म्हणून आजूबाजूच्या सगळ्या शेतकऱ्यांना पुन्हा एकदा मला विनंती करायची की आपण सगळ्यांनी या ठिकाणी यायचंय. आणि सुभाषराव, एक मिनिट, फक्त आपल्या सगळ्यांना एक सूचना आहे की पूर्ण मार्केटमध्ये आपण सगळे एकत्रित घोषणा देत पूर्ण फेरी करणार आहोत आणि त्यानंतर या ठिकाणी हे कांद्याचे लिलाव आजचे आपल्याला या ठिकाणी बंद पाडायचे आहेत आणि आपल्या भावना या ठिकाणी प्रत्येकानं या ठिकाणी मांडायच्या आहेत. आणि मी आज सांगतो, हा ट्रेलर आहे. या ठिकाणी पत्रकार बांधवांना देखील आमची आंदोलनं माहिती आहे. या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो, आज शांततेच्या मार्गाने आम्ही हे आंदोलन करतोय आणि तुम्ही जर वेळ काढूपणा करणार असाल, राज्यकर्त्यांना मला इशारा द्यायचा आहे, मग या पुढच्या काळामध्ये तुम्हाला आमचं उग्र स्वरूप पाहायला मिळेल. वेळ प्रसंगी मुख्यमंत्र्याला देखील आम्ही या ठिकाणी सोडलेलं नाही, हेही लक्षात ठेवा. आणि पोलीस यंत्रणेला देखील काय करायचं ते करू द्या. आम्ही असंही घरादारावर तुळशीपत्र ठेवलेली माणसं आहेत, आम्हाला फरक पडत नाही. म्हणून मी तुम्हाला सांगतो, राज्यकर्त्यांनी अजूनही वेळेत शहाणं व्हावं आणि आमच्या या शेतकऱ्याला या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे. कारण सगळ्याच्या किमती वाढत चाललेल्या आहेत, फक्त शेतकऱ्याच्या मालाच्या किमती वाढत नाही. डिझेल पेट्रोल वाढत चाललंय, खता औषधाच्या किमती वाढत चाललेल्या आहेत, सगळ्यांना परवडत नाही. अरे मग किती दिवस आमचं फुकटचं खाणार आहात? जरा लाजा वाटू दे तुम्हाला. आणि म्हणून माझा सगळ्या शेतकऱ्यांना विनंती करायची आहे, जात पात पक्ष धर्म हे सगळं बाजूला ठेवा आणि सगळे शेतकरी म्हणून या आंदोलनामध्ये सहभागी व्हा. जरी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं हे आंदोलन पुकारलं असलं तरी हे सर्व शेतकऱ्यांचं आंदोलन आहे. या ठिकाणी आम्ही कुठलाही भेदभाव या ठिकाणी करणार नाही. जे शेतकरी आहेत त्या सगळ्यांनी या आंदोलनामध्ये सहभागी व्हायचंय आणि पूर्ण मार्केटला या ठिकाणी घोषणा देत फेरी करून या ठिकाणी आपल्या आंदोलनाला सुरुवात होईल. या तालुक्याचे आमदार बाबाजी काळे यांच्याशी देखील माझं बोलणं झालेलं आहे, सभापती साहेबांशी देखील बोलणं झालंय. ही सगळी मंडळी या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहे. कारण आपण सगळी शेतकऱ्याची पोरं आहोत याची जाणीव या ठिकाणी ठेवा. पोलीस देखील शेतकऱ्याची पोरं आहेत, शेतकऱ्यांनी पिकवलं नाही तर काय खाणार आहात तुम्ही? म्हणून हा जगाचा पोशिंदा अन्नदाता शेतकरी जगला पाहिजे. म्हणून सगळ्यांनी तन मन धनानं या ठिकाणी पूर्ण अंतकरणापासून या आंदोलनामध्ये सहभागी व्हायचंय आणि घोषणा देत आपल्याला पूर्ण परभणी पुणे मार्गावरील कल्याण निर्मल राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 61 वर मानवत शहराजवळ झालेल्या भीषण अपघातात 4 तरुणांचा मृत्यू झालाय. भरधाव खासगी ट्रॅव्हल्सनं दुचाकीला जोरदार धडक दिल्यानं ही दुर्घटना घडली. धडकेनंतर दुचाकीवरील प्रल्हाद कुटे, विष्णू गोरे, नवनाथ जाधव आणि शुभम दहे हे 4ही तरुण गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीनं रुग्णालयात हलवण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. या घटनेनंतर मानवत परिसरात शोककळा पसरली. एकाच गावातील 4 तरुणांच्या मृत्यूमुळे नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होते. पोलिसांनी ट्रॅव्हल्स चालकाविरोधात गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केलाय. या बातमीसोबतच बातमी महाराष्ट्राची मध्ये आता इथेच थांबतोय. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.